अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले 5 मंत्री राजकारणातूनच बाद करण्याचा डाव शरद पवारांनी आखलाय. मागील महिनाभरापासून शरद पवार अगदी ऍक्शन मोडवर आहेत. आपल्याला सोडून गेलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात शरद पवार अगदी जातीनं लक्ष घालतायत. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणं असो, कार्यकर्त्यांची मूठ बांधण असो, सक्षम उमेदवारांची चाचपणी करणं असो किंवा जिंकायची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याचा कार्यक्रम असो, एकूणच काय तर दादा गटातील दिग्गज नेत्यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शरद पवारांनी दादा गटाच्या कोणकोणत्या मंत्र्यांना नेमकं खिंडीत गाठलंय, या नेत्यांचं मंत्रिपद तर सोडाच, पण आता आमदारकीच कशी धोक्यात आली आहे. पवारांनी कोणकोणत्या मतदारसंघात तुतारीसाठी एकास एक माणूस शोधलाय, त्याचाच घेतलेला हा इन डेप्थ पॉलिटिकल आढावा. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. दादा गटातील पहिले मंत्री आहेत ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी अजित पवार गटात गेल्यानंतर शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. शरद पवारांवर थेट हल्ला करणारे भुजबळ तसे पहिलेच मंत्री. आता त्याच भुजबळांना राजकारणातून आउट करण्यासाठी येवल्यात पवारांनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली होती. कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली होती. त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना येवल्यातून तब्बल 13,205 मताधिक्य मिळालं होतं. हे वाढलेलं मताधिक्य भुजबळांसाठी धोकादायक मानलं जात आहे. मतदारसंघातील कांदा प्रश्न अजूनही कायम आहे. मराठा आरक्षण, कांदा उत्पादकांची नाराजी, अल्पसंख्याक समाजाची भाजपविषयी असलेली नाराजी, पाणी समस्या, शहरातील अतिक्रमणांकडे होणारं दुर्लक्ष, नाट्यगृहाची दुरावस्था या छगन भुजबळ यांच्या विरोधात जाणाऱ्या काही बाबी आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी यंदाची निवडणूक नक्कीच सोपी नसेल. या यादीत दुसरं नाव येतं ते हसन मुश्रीफ यांचं. सलग 5 टर्म कागलची आमदारकी भूषवत हसन मुश्रीफ यांनी नवा रेकॉर्ड रचला. शरद पवारांनी पाठिंबा दिल्यानेच हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाचा आलेख वर वर जात आला. मात्र अजित पवारांच्या बंडात हसन मुश्रीफांनी साहेबांची साथ सोडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे मुरब्बी पवारांनी कागलमध्येच मुश्रीफांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी समरजित घाटगे यांच्या हातात तुतारी देऊन पवारांनी मुश्रीफांना आव्हान दिलंय. लाचारी स्वीकारणाऱ्या मुश्रीफांना त्यांची जागा दाखवा असं म्हणत शरद पवारांनी थेट कागलमधूनच मुश्रीफांना टार्गेट केलं होतं. कागलमध्ये समरजित घाटगे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची स्वतःची अशी मजबूत कार्यकर्त्यांची फळी आहे. शाहू साखर कारखान्यामुळे समरजित घाटगे यांचा कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाव आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना धोका दिल्याने कागल मतदारसंघात मुश्रीफ यांच्या विरोधात नाराजी आहे. शरद पवार प्लस समरजित घाटगे या बेरजेमुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची आमदारकी सध्या डेंजर झोन मध्ये आहे. आता या यादीतलं तिसरं मोठं नाव येतं ते म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांचं. अहिरी मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे सध्या महायुती सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. अजितदादांच्या बंडात साथ देऊन धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांना धोका दिला. मात्र शरद पवारांनी सर्वात मोठा डाव टाकत धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना आपल्या पक्षात खेचलं. धर्मराव बाबा यांना राजकारणातून आउट करण्यासाठी आता भाग्यश्री आत्राम यांनाच शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिरी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाग्यश्री आत्राम यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास पुण्यातील भारती विद्यापीठातून BSc पदवीचे शिक्षण घेतलेल्या भाग्यश्री आत्राम यांनी 2013 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं होतं. आता थेट वडिलांच्या आमदारकीला त्या आव्हान देत आहेत. अहिरी मतदारसंघ हा गोंड आणि माडी आदिवासी मतदार असून अनुचित जमातीसाठी हा मतदारसंघ सध्या राखीव आहे. अनेक दशकांपासून आत्राम राजघराण्याचं वर्चस्व अहिरी विधानसभा मतदारसंघावर पाहायला मिळतं. मात्र यंदा राष्ट्रवादी फुटीमुळे धर्मराव आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्यातच संघर्ष पेटल्याचं चित्र आहे. मुलगीकडूनच करेक्ट कार्यक्रम करून शरद पवार आत्राम यांचा गेम करणार असं मतदारसंघात बोललं जात आहे. या यादीतलं चौथं नाव येतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं. एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघाचे तब्बल 60 टर्म आमदार राहिलेत.
मात्र अजित पवारांना साथ देत वळसे पाटलांनी शरद पवारांना धोका दिला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वळसे पाटलांचा पराभव करायचाच असा चंग शरद पवारांनी बांधलाय. आंबेगावातून उमेदवारीसाठी पवारांनी इच्छुकांची मुलाखती घेतली असल्याचं बोललं जात आहे. यात देवदत्त निकम यांचं नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेल्या देवदत्त निकम यांनी लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मधून खासदार अमोल कोल्हे यांना मोठं मताधिक्य दिलं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना निकम राजकीय टक्कर देऊ शकतात असं राजकीय जाणकार सांगतात. मागील निवडणुकीनंतर नाराज झालेल्या काही लोकांनी देवदत्त निकम यांना पाठिंबा देण्यास सुरुवात सुद्धा केली होती. त्यात शरद पवार यांचा मतदारसंघावर असलेला प्रभाव पाहता आंबेगाव मधून वळसे लवकरच माजी आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातलं पाचवं आणि शेवटचं नाव येतं ते म्हणजे दस्तूर खुद्द अजित पवार यांचं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली, पक्ष सांभाळला, वाढवला, तोच पक्ष सख्या पुतण्याने म्हणजेच अजित पवारांनी फोडल्याची सल शरद पवारांच्या मनात नक्कीच असणार. त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला बारामतीतूनच ब्रेक लावण्याचा मास्टर प्लॅन शरद पवारांनी आखलाय. त्यासाठी अजित पवारांचे पुतणेच युगेंद्र पवार यांची निवड करून पवारांनी मोठा डाव टाकलाय. खर तर लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेच्या तयारीला लागले होते. सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान करत त्यांनी प्रचार केला. या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात स्वतःची राजकीय ताकदही चांगलीच वाढवली आहे. एकट्या बारामती विधानसभा अंतर्गत तब्बल 40,000हून अधिकचं लीड सुप्रिया सुळेंना मिळालं होतं. त्यात युगेंद्र पवारांचा मोठा वाटा राहिलाय. तेव्हापासूनच ते विधानसभा लढवतील अशा चर्चाही जोर धरला होता. युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रा सुद्धा काढली होती. ही यात्रा म्हणजे थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत होते. बारामतीमध्ये युगेंद्र पवार निवडणुकीत उभे राहिले तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी राहील. शरद पवारांना धोका दिल्यामुळे बारामतीमध्ये अजितदादांविषयी नाराजी आहे. बारामतीमध्ये आजही शरद पवारांचा शब्द चालतो ते लोकसभा निकालात समोर आलाय. त्यामुळे अजित पवारांना विधानसभेत पराभूत करून सर्वात मोठा चमत्कार शरद पवार करतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील. बाकी तुम्हाला काय वाटतं? अजितदादांसह 5 मंत्र्यांना चितपट करून शरद पवार आपला बदला घेतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.